छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा रस्त्यावर चारनेर गावाजवळ असलेल्या नदीवर कित्येक वर्षांपासून पूल बांधलेला नाही. यामुळे प्रवासी आणि स्थानिक ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून ही नदी पार करावी लागत आहे. विशेष म्हणजे नवीन पुलाची मंजुरी येऊन 1.5 वर्ष झाले असले तरी ठेकेदाराच्या हलगर्जीपणावर या पुलाचे काम अद्यापही रखडले आहे. पाऊस आल्यावर नदीला पूर येतो आणि त्यामुळे घाटनांद्रा गावच्या सिल्लोडसह जवळील अनेक गावांचा संपर्क तुटतो. तसेच वाहतूकही बंद होते. यामुळे ग्रामस्थांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागते. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नदीला पूर येत असल्याने घाटनांद्राच्या सिल्लोडसह आसपासच्या परिसरातील गावांचा संपर्क तुटत आहे. परिणामी गेल्या 2 दिवसांपासून एसटी बसेससह इतरही वाहतूक बंद होती, ज्यामुळे शाळे विद्यार्थी, प्रवासी आणि वाहतुकीला मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. घाटनांद्रा सिल्लोड हा मुख्य रस्ता असून तो खानदेशसह इतर राज्यांना जोडणारा मार्ग असल्याने या रस्त्यावर सतत मोठी वर्दळ असते. विशेष म्हणजे थोडा जरी पाऊस आला तरी नदीला पूर येतो आणि वाहतूक बंद होते. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन बाहेर काढावे लागते. शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याच्या येण्याचा हाच पायी रस्ता असल्याने पूर आल्यास नदी ओलांडता येत नाही आणि त्यांना काही वेळा शेतातच रात्र काढावी लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सध्या या नदीला गुडघ्या इतके पाणी वाहत असून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी सरपंच रवींद्रसिंग राजपूत, कौतिकराव मोरे, अशोक गुळवे, लतीफ मिया देशमुख, संजय अंभोरे आदींसह वाहनधारक, विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी केली आहे. राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर.